नमस्कार, मी आरती स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती। आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल। चला तर व्हिडिओला करते सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा का व्हिडिओ कसा वाटला। तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी गावी आलेली आहे आणि मागचे 2-3 दिवस काही ब्लॉग आलेलाच नाही, त्याबद्दल खरंच सॉरी। कारण गावी आल्याच्या नंतर खूप सारे कामं राहतात आणि ब्लॉग वगैरे शूट करायचं म्हणलं की टाइमच मिळत नव्हता, त्यामुळे काही व्हिडिओ तुम्हाला आलेलाच नाहीये। तर मी सासरी 2-3 दिवस राहिले आणि त्यानंतर आलेले आहे माहेरी। तर माहेरी आल्याच्या नंतर काय एकदम आरामात वगैरे काम वगैरे चालू आहे आणि चला म्हणलं आता मुलं पण बोर झालेले आहे, त्यामुळे प्रसिद्ध असं ठिकाण जालन्यामधलं तर छान असं म्हणलं मुलांना पण फिरून आणावा। तर आम्ही आलेलो आहोत मोती बाग या ठिकाणी। तर जालन्यातली एकदम प्रसिद्ध अशी ही बाग आहे आणि तुम्ही बाहेरच बघितलेलंच आहे की किती छान असं मस्त हे केलेलं आहे। तर आय लव्ह जालना असं वगैरे नाव वगैरे लिहिलेलं होतं तिथं, तर ते तुम्ही पाहिलेलंच असेल। आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत मध्ये। तर मध्ये आल्याच्या नंतर आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता, किती छान झाडं वगैरे जे हिरवेगार आहे आणि छान वाटतं मस्त। मुलांना पण सुट्ट्या म्हणलं की एन्जॉय होतं, थोडंफार फिरायला पण मिळतं आणि आपल्याला पण मस्त वाटतं फिरण्यासाठी। तर इथं बघू शकता हिरवगार झाडं वगैरे छान अशा आहेत आणि गार्डन वगैरे पण आहे। तर इथं मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी झोका वगैरे आहे, तर काही खराब झालेले आहे आणि काही चांगले आहेत। तर आता खूप म्हणजे खूप लांबून लोक पण येतात इथं बघण्यासाठी। खूप छान आहे बघायला आणि तुम्ही एखाद्या वेळेस आला तर नक्की भेट द्या मोतीबाग या ठिकाणी। तर आदित्य जे चाललेले आहे बा घसरगुंडी वगैरे खेळणं, तिकडे आदित्य खेळतो आहेत आणि इकडे आरोही पण खेळत आहे। तर मुलांना खेळायजोगं खूप सारं आहे आणि मुलं पण खूप एन्जॉय करत आहेत। तर इथं बघू शकता आदित्य पण घसरगुंडी वगैरे खेळतो आणि इकडं पण भरपूर असं मुलांना चढवण्यासाठी आहे। तर इथं सर्वजण म्हणजे मुलं एन्जॉय करत आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणलं की एक वेगळाच आनंद राहतो आणि मामाची दाल म्हणलं की काय मुलांना एकदम वेगळाच उत्साह येतो। तर चला म्हणलं मुलांना पण छान असं फिरून आणा। तर मुलं इथं खेळत आहे आणि आम्ही बसलेलो आहोत। तर मुलांना खेळून देते आणि मग तुमच्याशी बोलते। नाही पडत, तुझी हाईट नाही तेवढी वरती नाही चढते। तर इथं बघू शकता तुम्ही मुलं खूप सारे असं मस्त एन्जॉय करत आहेत आणि ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहे। तर इथं बघू शकता आदित्य करत आहे आणि ही पण आरोही पण छान असं झोका वगैरे खेळत आहे। तर तिला म्हणलं बस झालं आता खेळायचं, चला आपण दुसरं पण पाहूया। तर इथं आम्ही साईडला पण आलेलो आहे। साईडने बघू शकता तुम्ही खूप छान अशी हिरवळ अशी झाडं वगैरे छान असे लावलेले आहे आणि हिरवळ तर बघू शकता खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटत होतं उन्हाळ्यामध्ये। तर आम्ही संध्याकाळच्या टायमालाच निघलेलो होतो। तर आम्ही गेलो बा 6-6:30 वाजले होते आम्हाला आणि संध्याकाळच्या वेळेसच गार्डनमध्ये फिरायला छान वाटतं। तर इथून आम्ही चालत जात होतो, तर झाडं वगैरे बघत तर खूप छान वाटायला लागलं। झाडं वगैरे जे आहे आजूबाजूचा परिसर तो पण, आणि ही आहे माझी बहीण आणि आदित्य आरोही आणि मी। तर आम्ही एवढे जण गेलेलो होतो फिरण्यासाठी। तर आणखी पुढं पण खूप मस्त असा एन्जॉय केलेला आहे, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। तर समोर बघू शकता तुम्ही खूप मोठा असा तलाव आहे आणि नदी आहे। तर पाणी वगैरे पण भरपूर आलेलं आहे आणि छान वाटतं नदीकाठी थोडंसं आल्याच्या नंतर, भारी वाटतं थोडंसं निवांत बसल्यावर। आणि त्यानंतर आम्ही फोटो वगैरे शूट केले आणि साईडला मग मुलांना पण भूक वगैरे लागलेली होती, तर खाण्यासाठी पण खूप छान अशी म्हणजे गाडी वगैरे लागलेले आहे, भेळपुरी पाणीपुरी याचे पावभाजीचे पण। त्यानंतर मुलांना दिसलं ते पाळणे राजपाळणे वगैरे ते पण होते तिथं आणि एक खेळण्यासाठी पण होतं। तर मुलं म्हणले आधी आपण खेळून वगैरे घेऊया आणि नंतर मग आपण काहीतरी खाऊ। तर त्यासाठी मग आम्ही मोतीबाग वगैरे सर्व फिरून घेतलं आणि बाहेरच आहे पाय मोतीबागच्या।
तर संध्याकाळी लायटिंग वगैरे असल्यावर छान वाटतं. आणि आरोहीचं चाललेलं होतं मला हे खेळायचं आहे म्हणून, त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर त्यांचं चाललेलं होतं जंपिंग उड्या वगैरे खेळायच्या. तर आदित्य आरोही पण खेळत होते. तर बघू शकता त्यांचा धिंगाणा कसा चाललेला आहे. तर मुलांना काय खेळायला भेटलं की एक वेगळाच आनंद राहतो. तर मस्त उड्या वगैरे एन्जॉय करत होते, उड्या वगैरे मारणं. तर त्यांच्या उड्या वगैरे मारून झालेल्या आहे आणि नंतर इथं पण उड्याच मारण्याचं खेळायला आहे. तर इथं पण त्यांना खेळायचं होतं, त्यामुळे मग इथं पण उड्या वगैरेच मारत आहेत. आणि चला मग तुम्हाला भेटते मी नंतर. तर इथं मुलांचं खेळणं वगैरे झालेलं आहे आणि बघू शकता संध्याकाळचा व्ह्यू किती छान आहे. आणि त्यानंतर आम्ही छान असं मग स्नॅक्स खाल्लं, तर रगडा पाणीपुरी असं घेतलेलं होतं. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की